नमस्कार मित्रांनो, DMAR महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजची बातमी खास आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची आतुरतेने वाट बघत आहेत. तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी दाट होठवत आहे आणि आज आपण या संधीबद्दल सगळं काही अगदी खोलात जाऊन जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आता सगळ्यांच्या मनात जो एक प्रश्न घोळतोय तो म्हणजे आरोग्य विभागातल्या येणाऱ्या नोकऱ्यांबद्दल नक्की अधिकृत माहिती काय सांगते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही हवेतली बातमी नाहीये किंवा कुठला तरी अंदाज नाहीये. ही आहे पक्की, ठोस, थेट अधिकृत सूत्रांकडून आलेली माहिती. आणि तो मोठा आकडा आहे 6,236. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. जानेवारी 2026 पर्यंत आरोग्य विभागात तब्बल इतक्या जागा रिक्त होणार आहेत. ही एक प्रचंड मोठी संधी आहे नाही का? पण हा आकडा आला कुठून आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा आपल्यासाठी अर्थ काय होतो, चला हेच व्यवस्थित समजून घेऊया. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही माहिती, हे आकडे आले कुठून? हे खरं आहे का? तर हो, ही माहिती म्हणजे काही ऐकीव गोष्ट नाहीये. ही थेट अधिकृत मार्गाने ऑफिशियल चॅनलमधून आलेली माहिती आहे. त्यामुळे विश्वासार्हतेबद्दल 100% खात्री आहे. हे सगळं समोर आलंय माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTIमुळे. आपल्याला माहितीच आहे की RTI आपल्याला सरकारी विभागांकडून थेट माहिती मिळवण्याचा अधिकार देतो आणि म्हणूनच ही जी आकडेवारी आपण पाहतोय ती पूर्णपणे खरी आणि विश्वास ठेवण्यासारखी आहे. अच्छा, तर आता हे सगळं कधी होणार आहे, टाईमलाईन काय आहे? तर बघा, जी मागची भरती होती ना, तिला दिलेली मुदतवाढ आता संपलेली आहे, म्हणजे जुनी प्रोसेस संपली. आणि बरोबर त्याच वेळेस ही नवीन रिक्त जागांची माहिती बाहेर आलीये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आतमध्ये नवीन भरतीची तयारी जोरात सुरू झालीये आणि म्हणूनच आपला अंदाज आहे की पुढच्या 2 ते 4 महिन्यात जाहिरात येऊ शकते. चला आता त्या मुद्द्यावर येऊया ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहताय. नक्की कोणत्या पदांसाठी जागा आहेत आणि किती? चला बघूया कुठल्या पदांवर सगळ्यात जास्त संधी आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही संधी फक्त एकाच पदापुरती मर्यादित नाहीये. आरोग्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रोफेशनसाठी मोठी संधी आहे. सगळ्यात मोठी संधी, सगळ्यात जास्त जागा आहेत स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका ह्या पदासाठी. किती जागा? तब्बल 1,414. म्हणजे नर्सिंगच्या मित्रांसाठी तर ही अक्षरशः एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर नंबर लागतो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याचा. इथेही बघा 296 जागा आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे सायंटिफिक आणि टेक्निकल स्किल्स आहेत त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे. आता पुढे बघा, आरोग्य निरीक्षक. ह्या पदासाठी सुद्धा तब्बल 266 जागा आहेत. म्हणजे तुम्हाला कळत असेल की संधी किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि हो, फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी यांच्यासाठी सुद्धा 136 जागा आहेत. हे पद किती महत्वाचं आहे आणि त्याला किती डिमांड आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. बरं, ही तर झाली मोठी पदं. पण याशिवाय सुद्धा भरपूर जागा आहेत. तुम्ही पाहू शकता, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहेत 128 जागा, एक्स-रे टेक्निशियनसाठी 90, बालरोग परिचारिका म्हणजेच पीडियाट्रिक नर्ससाठी 87 आणि नॉन मेडिकल असिस्टंटसाठी सुद्धा 128 जागा आहेत. म्हणजे जवळपास सगळ्या प्रकारच्या स्किल्ससाठी इथे संधी आहे. ठीक आहे, तर आता हे सगळे आकडे आपण पाहिले, पण याचा आपल्यासाठी, आपल्या तयारीसाठी काय अर्थ आहे? कारण फक्त जागा आहेत हे कळणं महत्त्वाचं नाहीये, तर त्या जागेसाठी स्वतःला तयार करणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर? आणि हो, इथे एक खूप खूप महत्वाचा नियम आहे. खास करून जे नर्सिंग पदासाठी तयारी करत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलंच पाहिजे. या पदांमध्ये 90% जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत आणि उरलेल्या फक्त 10% जागा पुरुष उमेदवारांसाठी असतील. त्यामुळे तयारी करताना हा आरक्षणाचा मुद्दा डोक्यात ठेवणं फार महत्वाचं आहे. चला तर मग पटकन बघूया की या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. एक मोठी भरती लवकरच येतेय. 2 फक्त नर्सिंगचं नाही तर वेगवेगळ्या पदांसाठी संधी आहे. 3 कॉम्पिटिशन तगडी असणार आहे हे नक्की. 4 आरक्षणासारखे खास नियम समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तयारीला लागायला हवं, अजिबात वेळ वाया न घालवता. तर आता पुढे काय? आता फक्त माहिती ऐकून शांत बसण्याची वेळ नाहीये. ही वेळ आहे कामाला लागण्याची, ॲक्शन घेण्याची.
आपल्या सोर्स चॅनलने एक खूप छान गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे भरती होणार नाही असं समजून अभ्यास सोडू नका. भरती नक्कीच होणार आहे. मला वाटतं ज्यांच्या मनात थोडी जरी शंका होती ना, त्यांच्यासाठी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आणि आता जाता जाता हा एक प्रश्न खास आपल्या सगळ्यांसाठी. हजारो पदं डोळ्यासमोर आहेत. या सुवर्ण संधीसाठी आपण स्वतःला कसं तयार करणार आहोत? आपली रणनीती काय असेल यावर आजच विचार करा आणि जोरदार तयारीला लागा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडद्वारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप शुभेच्छा.